रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। आज पलूस तालुक्यातील आम्ही सर्व विमाधारक शेतकरी आणि प्रदीप कदम आणि द्राक्ष बागायतदार संघाचे मारुती नाना चव्हाण, तर इथं जिल्हा तक्रार निवारण समिती फळपीक विम्यासंदर्भात आम्ही इथं आज बैठकीला उपस्थित राहिलेलो आहे। तर या बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि आपले तहसीलदार मॅडम, तसेच अजून इतर वेगवेगळ्या भागातील तज्ज्ञ लोक, तसेच क्लायमेटचे अधिकारी उपस्थित होते। तर सदर मीटिंगमध्ये असा विषय झालेला आहे की पलूसच्या तालुक्यात जो 22 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस झाला, त्या अवकाळी पावसाची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात झाली। लगतच्या महसूल मंडळातली नोंद जी येळावीची आहे ती जास्त प्रमाणात झालेली आहे। सदरचं हवामान केंद्र जे आहे ते सदोष ठिकाणी बसवल्यामुळं आणि त्याच्या बाजूला झाड असल्यामुळे त्या पर्जन्यमापकामध्ये पावसाची आकडेवारी अत्यंत कमी आली, याचा फटका शेतकऱ्यांना बसला, अशी तक्रार आम्ही केलेली होती। या तक्रारीच्या अनुषंगानं तहसीलदार पलूस यांच्या उपस्थितीत 2 बैठका झाल्या। त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहोचवण्यात आला आणि त्या अहवालाच्या अनुषंगानं आजची बैठक झालेली आहे। आजच्या बैठकीत प्रदीप कदम यांच्या मागणीनुसार, तसंच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विमा कंपनी आणि विमा कंपनीस जिल्हाधिकारी साहेबांनी 2 दिवसात अहवाल सादर करायचे निर्देश दिलेले आहेत। सदरचं हवामान केंद्र हे सदोष असल्याचं या पंचनाम्यात तर दिसून आलेलं आहे आणि तो अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब योग्य निर्णय घेतील आणि पलूस तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या मंडळातील घोगाव आणि अंकलकोप इथले हवामान केंद्र सदोष आहे, कुंडल केंद्रातील इथले हवामान केंद्र सदोष आहे, याही शेतकऱ्यांना लाभ मिळेल। त्यामुळं आजचा जो लढा आहे तो प्रदीप कदम आणि आपले मारुती नाना चव्हाण द्राक्ष बागायतदार संघ उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि ह्यांच्या मोलाची साथ आम्हाला लाभली। त्यामुळं आज शेतकऱ्यांना न्याय मिळताना दिसतोय। एवढं बोलून मी थांबतो।